नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच असली ना की श्रीनगरमध्ये आला तर मला आश्चर्य वाटलं नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्या भाषणात अगदी शेवटी पंतप्रधानांनी पाकिस्तानवर बलुची अस्त्र उगारलं. आता पंतप्रधानांनी असं बोलणं औचित्याला धरून होतं का? त्यांच्या वक्तव्यानं नेमकं काय साधायचं होतं आणि काय साधलं गेलं? बलुचिस्तान हा भारताचा भाग आहे का? मग त्याबद्दल भाष्य करून पाकिस्तानबाबतच्या परराष्ट्र धोरणाला वेगळं वळण लावायचा आपण प्रयत्न का करतोय? किंवा मोदीने असं का केलं? पाकिस्तानमधून बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा यासाठी कित्येक वर्षापासून रक्तरंजित असा लढा सुरू आहे. हा इतिहास आहे. भारत या लढ्याला मदत करत होता असं बोललं जायचं दबक्या आवाजात. पण लाल किल्ल्यावरून कुणाही भारतीय पंतप्रधानांना याबाबत कधीच भाष्य केलं नव्हतं. मोदींच्या वक्तव्यामुळे बलुचिस्तानचं गुपित आता राजमान्य झालंय का? 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी इजिप्तच्या नाम परिषदेत संयुक्त पत्रक जारी केल्याचं मला आठवतंय. त्यावेळी बलुचिस्तानमधल्या संभाव्य धोक्याचा इशारा गिलानींनी दिला होता. आता मोदींनी त्याबद्दल उघड वक्तव्य करून पंचशील करार भासणात गुंडाळून ठेवला. बलुचिस्तान आणि काश्मीरच्या इतिहासात नेमकं काय साम्य आहे आणि काय फरक आहे? पाकिस्तान काश्मीरमध्ये हिंसाचाराला खतपाणी घालतं म्हणून भारतानं बलुचिस्तानमध्ये ढवळाढवळ करणं योग्य आहे का? काश्मीर प्रकरणी हुरियत नेते पाकिस्तानकडे सातत्यानं मदत मागतात. मग त्याच धर्तीवर बलुची नेत्यांनी भारताकडे मदत मागितली तर चुकलं काय? भारताला बलुचिस्तानची जेवढी काळजी वाटते तेवढी काश्मीरची वाटत नाही, हे खरं आहे का? आणि पाकिस्तानला काश्मीरची जेवढी काळजी वाटते तेवढी बलुचिस्तानची का बरं वाटत नाही? मोदींच्या या वक्तव्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचा दावा सशक्त होईल की कमजोर होईल? पाकिस्तान बॅकफूटवर जाईल की अधिक आक्रमक होईल? बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील हिंसाचाराचं जे थैमान होतं, पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्या हिंसाचाराचं समर्थन केलं होतं. त्याला उत्तर म्हणून मोदींनी बलुचिस्तानचा इशारा दिलाय का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक प्रकारे हा काय म्हणावं जुगार खेळणार. बलुची अस्त्र भारतावरच उलटणार तर नाही ना? पाकिस्तान बद्दलचं हे नवं परराष्ट्र धोरण समजायचं का? आणि अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करण्याचा भारताला फायदा होईल की नुकसान? आणि बलुचिस्तान हा दुसरा बांगलादेश ठरू शकतो का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. मोदींचं बलुची अस्त्र. मोदींचं बलुची अस्त्र. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. आतंकवाद से मरने वाला पेशावर का बच्चा भी हमें दर्द देता था, दुख देता था. यह है हमारी मानवता से पली बड़ी संस्कृति की प्रेरणा. यही है हमारी मानवता. लेकिन और तरफ देख लीजिए कि जब आतंकवादियों को ग्लोरीफाई करने का काम हो रहा है, जहां आतंकवादी घटना में निर्दोष लोग मारे जाएं तो जश्न मनाए जाते हैं. ये कैसा आतंकवाद से प्रेरित जीवन है? कैसे आतंकवाद से प्रेरित सरकारों की रचनाएं हैं? भारताच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलेला हा इशारा. जम्मू आणि काश्मीर तसंच भारताच्या अन्य भागात दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी दिलेली ही जाहीर तंबी. हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्या बुरहान वाणीला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उसळलाय. या हिंसाचाराला सीमेपलीकडून पाकिस्तान समर्थन देत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. त्याचवेळी बलुची अस्त्र उगारून मोदींनी ईट का जवाब पत्थर से दिला. दूर सुदूर बैठे हुए लोग हिंदुस्तान के एक प्रधानमंत्री को अभिनंदन करते हैं, उसका आदर करते हैं, तो मेरे 125 करोड़ देशवासियों का आनंद है. वो मेरे 125 करोड़ देशवासियों का सम्मान है. और इसलिए ये सम्मान का भाव, धन्यवाद का भाव करने वाले बलूचिस्तान के लोगों का, गिलगिट के लोगों का, पाक के कब्जे वाले कश्मीर के लोगों का मैं आज तहे दिल से आभार व्यक्त करना चाहता हूं. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीला मोदींनी जाहीर पाठिंबा दिल्यानं नव्या चर्चेला सुरुवात झाली. पाकिस्तान बाहेर असलेले बलूच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रह्मदाग बुख्ती यांनी मोदींचे जाहीर आभार मानलेत. Thank the Indian Prime Minister, Mr. Narendra Modi Sahib, for speaking about Balochistan problem. I thank Prime Minister Modi Sahib on the behalf of whole Baloch nation, and we hope that the Indian government, Indian media, and
whole Indian nation will not only raise their voices for Baloch nation but also strive to help practically the Baloch independence movement. यावर पाकिस्ताननं अपेक्षेप्रमाणे तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बलुचिस्तानमधल्या दहशतवादी कारवायांना भारत खतपाणी घालत असल्याचा पाकिस्तानचा मुद्दा यामुळे सिद्ध होतो, अशी टीका पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी केली आहे. काश्मीरमधल्या कारवायांबद्दल पाकिस्तानवर झोड उठवणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे बलुचिस्तानचा मुद्दा काढण्याची गरज होती का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मोदींचा बलुची अस्त्र या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या बरोबर आहेत सुधींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी. सुधींद्रजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. शैलेंद्रजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. सुधीर देवरे, माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे हे हैदराबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सुधीरजी, आपलं स्वागत. आणि काही क्षणात आपल्या बरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हे देखील असतील. मोदींचं बलुची अस्त्र या विषयात दोन भाग आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, बलुचिस्तान म्हणजे दुसरा बांगलादेश ठरणार का? बलुचिस्तान म्हणजे दुसरा बांगलादेश ठरणार का? आपण प्रथम जाऊया सुधींद्र कुलकर्णी यांच्याकडे. सुधींद्र कुलकर्णी एक काळ पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेले आहेत. सुधींद्र कुलकर्णी, स्वातंत्र्य दिनाची अनेक भाषणं आपल्याकडे झाली, त्याचे दस्तऐवज उपलब्ध आहेत, काही लिखित स्वरूपात आहेत, काही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण कधीही बलुचिस्तानचा उल्लेख कुठल्याही पंतप्रधानांनी केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. आपल्या आहे का? आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट या लोकांनी माझे आभार मानले, हे काही सहजपणे किंवा नजरचुकीने केलेलं विधान नाही. तर असा उल्लेख करण्यामागे आपल्याला काय रणनीती दिसते नरेंद्र मोदी यांची? फक्त एक डिप्लोमॅटिक डावपेच म्हणून त्यांनी जर वापर केला असेल तर त्याच्यातून काहीतरी चांगलं पण निघेल. पण ही जर भारताची स्ट्रॅटेजी झाली, टॅक्टिक्स नाही पण स्ट्रॅटेजी झाली, आणि या दिशेने भारत जर बलुचिस्तानच्या अलगाववादी मुवमेंटला सतत पाठिंबा देत राहिला तर जे काही पुढे होईल गंभीरतेने बघावं लागेल. कारण तुमचा जो प्रश्न आहे की हा बांगलादेश होणार का, आणि जर हा बांगलादेश झाला तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण बांगलादेश हा एकूण म्हणजे एक पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान ह्याच्यामध्ये 1300 किलोमीटरचा अंतर होता. म्हणजे तो एक आर्टिफिशियल युनिटी होती, ती संपणारी होती आणि ती संपली. पण बलुचिस्तानमध्ये तसा काही प्रश्न नाही आहे. आणि उद्या जर पाकिस्तानचा डिसमेंबरमेंट झाला, म्हणजे पाकिस्तानचा विभाजन झाला, तर भारतावर त्याचा काय परिणाम होईल? इथे लाखोच्या संख्येने शरणार्थी आले तर भारतावर काय प्रश्न उद्भवतील ह्याच्याकडे जरा आपण शांत. आपण दोन मुद्दे म्हणतात, एक म्हणजे टॅक्टिक आणि स्ट्रॅटेजी याच्यामधला फरक आपण एक समोर आणला, आणि विभाजनाचा आपल्यावर काय परिणाम होईल, पॉसिबल विभाजनाचा. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बलुचिस्तानमध्ये भारत ढवळाढवळ करतंय किंवा हस्तक्षेप करतंय किंवा काही प्रमाणात तिथल्या फुटीरतावाद्यांना पुढे जाऊन मदतही करतंय, अशा स्वरूपाची आत्ता प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आलेली आहे. अशीच प्रतिक्रिया यापूर्वी देखील दबक्या आवाजात नव्हे तिथले अनेक लेखक, पत्रकार, मुत्सद्दी करत होते. वाजपेयींच्या काळामध्ये देखील भारताची बलुचिस्तानच्या बाबतची हीच भूमिका होती की जी आत्ता नरेंद्र मोदींची आहे? बिलकुल नाही. कारण मला आठवतंय 1999 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी लाहोरला गेले, तिथे एक सांकेतिक त्यांचा एक कार्यक्रम होता, मिनारे पाकिस्तानला जाणं. मिनारे पाकिस्तान म्हणजे तिथे जाऊन त्यांनी जे लिहिलेलं आहे की आम्ही पाकिस्तानचं अस्तित्व आम्ही स्वीकारतो, म्हणजे पाकिस्तानची युनिटी, इंटेग्रिटी आणि पाकिस्तानचं अस्तित्व हे आम्हाला मान्य आहे. आता बलुचिस्तानवर हा प्रश्न उठवणं म्हणजे वाजपेयीजींनी जे केलं किंवा इतर पंतप्रधानांनी आधी जे केलेलं आहे की
इंडिया रिकग्नायझेस द एक्झिस्टन्स युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ पाकिस्तान. ह्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आता आलेलं आहे. थोडा वेगळा प्रश्न घेऊया. वाजपेयींनी त्यांच्या काळामध्ये पाकिस्तानचं सार्वभौमत्व, त्याचं अस्तित्व याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. परंतु अशा प्रकारे एखाद्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांनी माझं अभिनंदन केलं असा उल्लेख करणं, हे एक प्रकारे नेहरूंच्या पंचशील कराराच्या सूत्रानुसार किंवा त्या पंचशील सूत्राच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. नाही, म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो की हे जर फक्त एक डावपेच म्हणून, एक डिप्लोमॅटिक टॅक्टिक म्हणून, म्हणजे त्यांना इशारा देण्यासाठी जर पंतप्रधानांनी जर केलं असेल तर ह्याच्यातून काहीतरी चांगलं सुद्धा निघू शकतं. कारण आता पाकिस्तानला एक त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे. कारण वर्षानुवर्षे पाकिस्तान काश्मीरमध्ये टेररिझमला आणि फुटीरवाद्यांना तो समर्थन करत आलेला आहे. जर तुम्ही असं जर कराल तर तिथे सुद्धा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला भोगावे लागतील. चार मुद्दे आपण मांडताय. एक म्हणजे की टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी मधला फरक आहे की एक डावपेच म्हणून कदाचित या गोष्टीकडे आपल्याला पाहता येऊ शकतं, परंतु एक दूरगामी धोरण म्हणून याकडे पाहता येत नाही. जर खरोखरच अशा प्रकारे पाकिस्तानचं विभाजन झालं तर याचे भारताला खूप मोठे परिणाम सोसावे लागतील. त्यातला एक भाग निर्वासितांचा आपण म्हणताय, आणि अटलजींच्या काळामधली भूमिका आणि आत्ताची भूमिका आणि नेहरूंच्या काळातली भूमिका आणि आत्ताची भूमिका ही पूर्णपणे भिन्न आहे असं आपलं मत. मी असं पूर्णपणे असं म्हणत नाही, कारण अजूनही मोदीजींचं एकूण जे काही व्हिजन आहे ते पूर्ण बाहेर आलेलं नाही आहे. कारण ह्याच्यात मोदीजींनी फक्त त्यांना इशारा देण्यासाठी त्यांनी जर केलेलं असेल तर कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये हे चित्र बदलून परत. सुधीर देवरे हा तुम्हाला इशारा वाटतो का हा बदललेल्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे असं वाटतं? सुधीर देवरे. पंतप्रधानांनी काल लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं, त्यात भाष्य केलं बलुचिस्तानबद्दल, ते असं कधी पूर्वीच्या पंतप्रधानांनी कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे हे एक प्रकारचं असं आगळंच आहे. परंतु जेव्हा आपण म्हणतो की पंचशीलच्या विरुद्ध आहे का किंवा हे स्ट्रॅटेजी म्हणून चुकीचं आहे का, तर असं म्हणता येईल की पंचशील वगैरे ह्या ज्या सगळ्या नॉर्म्स होत्या त्या पाकिस्ताननी केव्हाच धुळीला मिळवलेल्या आहेत. आज गेली कित्येक वर्ष आपल्यावर त्यांचे सतत टेररिस्टचे हल्ले होत आहेत, आणि गेल्या महिन्याभरामध्ये जी काश्मीरमध्ये परिस्थिती आहे आणि त्यात पाकिस्ताननी जी त्याच्यामध्ये एक प्रकारची क्रिया करतायत. आपले राजनाथ सिंग इस्लामाबादला गेले असताना हाफिज सईद, शहाबुद्दीनसारख्या टेररिस्टना तिथे रस्त्यावर त्यांची परेडमध्ये आणतायत, त्याच्यानंतर आपले अपमान करतायत. तर अशा ह्याच्यामध्ये आणि सतत नवाज शरीफ म्हणतात की काश्मीर हा लवकरच भारताचा भाग होणार आहे. तर अशा ह्याच्यामध्ये पाकिस्तानचा आता सध्या प्रॉपगंडा फार मोठ्या प्रमाणात चालला आहे. तर त्याला उत्तर देण्यासाठी जर पंतप्रधानांनी काल हे असं असामान्य असे काही उद्गार काढलेत, हे नॉर्मली कोणी पंतप्रधान अशा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये काढणार नाही, तेव्हा काढलेले नाहीत पूर्वी, पण असे त्यांनी काढले आहेत, तर ते असं पूर्णपणे ऑब्जेक्शनेबल आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. कारण एक थोडीशी नवीन दिशा ते भारताच्या परराष्ट्र धोरणाला देत आहेत. पण मला अजूनही वाटतं की एक प्रकारचा तो इशाराच आहे. कारण बलुचिस्तान आणि काश्मीर हे दोन वेगळे मुद्दे आहेत. बलुचिस्तान आणि बांगलादेश त्याहूनही वेगळे आहेत. सुधीर देवरे, तुम्हाला थोडंसं थांबवून तुम्हाला प्रश्न अशा करता विचारतोय की नेहरूंच्या काळामधल्या पंचशिलाला एक प्रकारे हरताळ फासण्याचं काम पाकिस्तानने अनेक वेळा केलं आहे, परंतु जी असंतोषाची बीजं आपल्याला बलुचिस्तानमध्ये दिसतात त्या असंतोषाला एक प्रकारे खत पाणी घालायचं काम या आधीच्या सरकारांनी, या आधीच्या पंतप्रधानांच्या काळात देखील केलेलं होतं की नव्हतं? पाकिस्तानमध्ये ते सततच होत आलेलं आहे. कारण बलुचिस्तानमध्ये असे उठाव गेले 7-8 वेळा झाले.
आणि जो लेटेस्ट उठाव झाला होता 2009-10 साली, त्याच्या आधी 2005 साली तिथे त्यांचा एक नेता अकबर बुक्तीला पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये मारण्यात आलं. अशी निस्संगत आणि प्रकारची अशी तटस्थ भूमिका आत्तापर्यंत बाळगलेली होती. किंबहुना ह्या कायरोच्या नॉन अलाइन मीटिंगमध्ये सुद्धा जेव्हा शर्मल शेखच्या ह्याचा मुद्दा आला होता बलुचिस्तानचा, तेव्हा भारतामध्ये खूप टीका झालेली होती. आणि त्यानंतर भारताने याच्यामध्ये हा मुद्दा पुढे ढकलला नव्हता. पण भारताची सुद्धा एक प्रकारचा जो संयम आहे पाकिस्तानबरोबरचा, तो आता किती दिवस राहणार आहे आणि जगाला तुम्ही कसे वागता याची काही फारशी किंमत नाही आहे. तुम्हाला स्वतःचं संरक्षण करायचं आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा जो आक्रमक असा पावित्रा काल पंतप्रधानांनी घेतला, तो कदाचित सध्याच्या पाकिस्तानबरोबरच्या आपली डिप्लोमॅटिक जी सध्याची सिच्युएशन आहे, पॉलिटिकल सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये असं अयोग्य होईल असं मला वाटत नाही. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, 69 वर्षामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की भारताच्या प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये गिलगिट बलुचिस्तान आणि पाकवाक्य काश्मीरमधल्या नागरिकांनी माझे आभार मानले असा जाहीर उल्लेख केला. एक प्रकारे असा जाहीर उल्लेख करणं याचे आंतरराष्ट्रीय पडसाद काय उमटतील याचा पूर्ण अंदाज त्यांना असणार. काँग्रेस या घटनेकडे कसं पाहत आहे? या आधी बलुचिस्तानमध्ये ज्या प्रकारचा असंतोष होता त्याला काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये खतपाणी घातलं जात होतं का? हे आता पंचशील करारापासून की अटल बिहारी वाजपेयींच्या धोरणापासून काहीतरी वेगळं घडतंय? काय वाटतं आपल्याला? असे पहिलेपणाचे दावे आपल्या देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांना अनेक बाबतीत करता येतील अशी परिस्थिती आहे. पहिल्यांदाच हे झालं, पहिल्यांदाच ते झालं, पहिल्यांदाच मी जगभर फिरलो, पहिल्यांदाच मी अमुक केलं, पहिल्यांदाच मी तमुक केलं, असे पहिलेपणाचे असंख्य दावे सध्याचे पंतप्रधान करतील. त्याच साखळीतील ही एक घटना आहे. मुळामध्ये एप्रिल 1948 साली बलुचिस्तानचा बेकायदेशीर कब्जा पाकिस्तानने घेतला. तेव्हापासून बलुचिस्तानच्या लोकांमध्ये पाकिस्तानी सत्ताधारी वर्गाच्या विरोधात एक प्रकारचा असंतोष आणि राग आहे. त्यामुळं तिथं तेव्हापासूनच विविध चळवळी या चालू आहेत. आता हे करत असताना भारतानं याआधी, म्हणजे जसं कुठल्याही पंतप्रधानांनी असा उल्लेख केला नाही हे खरं आहे, तसं पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी आपल्या लाल किल्ल्यावरच्या पहिल्याच भाषणात असं सांगितलं होतं की पाकिस्तानबरोबरचे आउटस्टँडिंग इश्यूज कोणते आहेत, तर खरं म्हणजे एकच आहे, व्हेन आर यू क्विटिंग POK. एवढी एकच चर्चा करण्याची बाब आहे. याच्या पलीकडे पाकिस्तानच्याबद्दल चर्चा करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. तेव्हा अधिकृतपणे पाकिस्तानच्या भारताच्या अंतर्गत कारभारात विशेषतः काश्मीरच्या संदर्भात हस्तक्षेप करण्याची जी कृती आहे त्याबद्दल सरकारच्या आणि सरकारच्या नेतृत्वाच्या भूमिका साधारणपणे सारख्याच राहिलेल्या आहेत आणि त्या राहिल्याच पाहिजेत. पण आंतरराष्ट्रीय व्यवहार असो किंवा एकूण देशांतर्गत व्यवहार असो, पंडित नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून 16 ऑगस्ट 1948 या दिवशी लाल किल्ल्यावरनं जे पहिलं भाषण केलं ते खरं म्हणजे नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाला टेक्स्टबुक अप्रोच म्हणून उपयोगी पडेल असं आहे. त्यात त्यांनी भारताच्या भावी आंतरराष्ट्रीय धोरणाचं सुद्धा उपोद्घात केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खरं म्हणजे पंचशीलची मुळं ही त्यात आहेत. आता पंचशील कालबाह्य झालं, हो, गांधी कालबाह्य झाले, नेहरू कालबाह्य झाले, सगळेच कालबाह्य झाले आणि आता मीच एक संप्रती नवा पुरुषावतार म्हणून मीच एकमेव कालसंगत अवतार आहे असंही म्हणता येतं. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की भारताची प्रतिभा जगभरामध्ये अप्रत्यहित लोकशाहीवादी देश म्हणून आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या हुकुमशाहीच्या प्रलोभनाला बळी न पडलेला आणि एकामागून एक 14 निवडणुका पार पडून लोकशाही कायम ठेवलेला देश म्हणून जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काय होणार? काश्मीरमध्ये पाकिस्तान कारवाया करत आहे हे तर खरंच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आणि त्या बाबतीत सर्व पक्ष जे कुठलं सरकार असेल त्याच्या मागच राहतील. प्रश्न असा आहे की एकदा थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन नको अशी भूमिका घेतली
की थर्ड पार्टी इन्व्हेन्शनला इंटरव्हेन्शनला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी पाकिस्ताननी कितीही प्रयत्न केले तरी भारताने त्या प्रयत्नांना बळी पडता कामा नये. ओके. म्हणजे हे जे वयम पंचाधिकम रत्नाकर शतक आहे ना महाजन, शैलेंद्र देवळांकर यांच्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा आहे, आपण 1971ची सगळी राजकीय आंतरराष्ट्रीय आणि भारतातली पार्श्वभूमी आपल्या डोळ्यासमोर आणा. त्यावेळेला अत्यंत काय म्हणू आपण ज्याला निष्ठुरपणे हा शब्द कदाचित योग्य असेल की नाही मला माहिती नाही, परंतु त्यावेळेला इंदिराजींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. किंबहुना पाकिस्तानकडे संपूर्ण जग अत्यंत साशंकतेने पाहत होतं आणि त्या सगळ्या एका उद्वेगातून म्हणा बांगलादेशच्या निर्मितीला कुठेतरी चालना मिळाली आणि मग भारताने तिथे जाऊन आपली मदत दिली. आत्ता सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर चबहार असेल, इराण असेल, या सगळ्यामध्ये जी एक जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी दिसते त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पॉलिटिकल सिनारिओमध्ये कुठेतरी पाकिस्तानला एकटं पाडण्यामध्ये आणि नंतर हा इश्यू काढण्यामध्ये एक सुसूत्रता दिसते. भले ती पंचशील करारापेक्षा वेगळी असेल, भले ती अटल बिहारी वाजपेयींपेक्षा वेगळी असेल, परंतु इज देअर अ मेथड इन इट? देर इज अ मेथड इन मॅडनेस असं फार तर म्हणता येईल. त्याचं कारण असं की आपण बांगलादेश लढाईचा उल्लेख केलात, बरं झालं. बांगलादेशच्या लढाईच्या बाबतीमध्ये भौगोलिक सत्य असं होतं की तो देश आपला शेजारी होता आणि लांबच लांब किलोमीटरची बॉर्डर आपण त्याच्याबरोबर शेअर करतो. त्यामुळं तिथं जे काही घडेल त्याचे आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय परिणाम आपल्या देशावर होत होते. म्हणून इंदिरा गांधींनी त्या संदर्भात पुढाकार घेऊन जयप्रकाश नारायण हे त्यावेळचे देशांतर्गत विरोधक त्यांनी जगाच्या महत्त्वाच्या देशामध्ये जाऊन आपली भूमिका मांडायला सांगितली. अशी पार्श्वभूमी तयार केल्यानंतरची ती घटना आहे. आज अशी काहीही पार्श्वभूमी तयार नसताना, म्हणजे मी मगाशी म्हणत होतो तसं की भारत आणि पाकिस्तान दोघंही सारखेच आहेत, एक सारख्याला सारखे आहेत. अशा परिस्थितीवर ही सगळी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. ही त्यातली वाईट गोष्ट आहे. UPAच्या काळात जसं इंदिरा गांधींच्या काळात झालं तसंच UPAच्या काळात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली विविध जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानला एकटं पाडण्यात बहुतेक प्रमाणात यश आलं होतं. त्या सर्व यशावर म्हणजे शर्मल शेखचा आपण उल्लेख केलात. शर्मल शेखमध्ये बलुचिस्तानचा उल्लेख आल्याबरोबर इथले जे स्वयंघोषित राष्ट्रवादी देशप्रेमी लोक आहेत त्यांनी काय गोंधळ घातला होता आणि काय उच्छाद मांडला होता हे तेव्हाचे आपली TV क्लिपिंग्ज आणि वर्तमानपत्र काढून बघितले तर कळतील. आणि आज तेच म्हणतात की माझं त्यांनी अभिनंदन केलं. अभिनंदन केलं ठीक आहे ना, मला अभिनंदन केलं हे जाहीरपणे ढोल वाजवून सांगण्याची गोष्ट आहे का काय? आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी अशा बोलभांड पद्धतीनं जाहीरपणे ढोल वाजवून आणि आत्मगौरवांकित प्रतिष्ठेचा प्रश्न करून सुटत नसतात, तर ते डिस्क्रीटली, शांतपणाने आणि सटल लेवललाच होत असतात. अर्थात याच्यावर प्रतिक्रिया घेऊया, परंतु एक गोष्ट मात्र रत्नाकर महाजन तुमचं अभिनंदन करायला हवं की काश्मीरचा प्रश्न नीटपणे हाताळता आला नाही, किंवा पॅलेट गनमुळे हजारो काश्मीरींना तिकडे जखमा झाल्या आयुष्यभराकरता. तो जो आंतरराष्ट्रीय डाग आहे किंवा ती जी एक काळं पर्व आहे ते पुसून टाकण्याकरता मोदींनी असं विधान केलं, अशा प्रकारची टीका आपल्याकडनं आली नाही, याचं मी अभिनंदन करतो. परंतु त्याविषयी आपण एका ब्रेक नंतर बोलू. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याकडे एक छोटासा प्रश्न आहे शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे. शैलेंद्र देवळाणकर, कुठेतरी मोदींच्या उल्लेखामध्ये दुसऱ्या बांगलादेशची निर्मिती आपल्याला बलुचिस्तानमध्ये होताना दिसते का? नाही, याचं निश्चितच नाही. प्रथम तर आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये जसं आता कुलकर्णी सरांनी पण सांगितलं की आपण थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींवरती आत्ता कॉमेंट करणं थोडं प्रीमॅच्युअर ठरेल. याचं कारण असं लक्षात घ्या की आपण जर त्यांच्या स्पीचेसमधले प्रत्येक शब्द जर बघितले तर त्यांनी केवळ बलुचिस्तानमध्ये जे ग्रॉस व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे केवळ या संदर्भामध्ये त्यांनी जो आपले मत मांडलेलं आहे केवळ त्या संदर्भात आहे. पण याचा अर्थ कुठेही असा होत नाही की यामधनं भारताचं एखादं अधिकृत धोरण की जे हस्तक्षेपवादी धोरण आहे की जे भविष्यामध्ये हस्तक्षेपवादी धोरण ठरणार आहे अशा पद्धतीने कुठेही अशा स्वरूपाचं एखादं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक कुजबूज आहे.
पाकिस्तानमध्ये पाकिस्तान त्याला खतपाणी घालते आणि ते म्हणजे बलुचिस्तानमधल्या फुटीरतावाद्यांना आपली जी रॉ एजन्सी आहे, तपास शोध यंत्रणा आहे, त्याचे अधिकारी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात असं बोललं जातं. अशा प्रकारे पंतप्रधानांनी विधान केल्यानंतर कुठेतरी पाकिस्तानच्या त्या दाव्याला पुष्टी मिळेल आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आहे, पाकव्याप्त काश्मीर जो आहे, तो आपल्याकडे मिळवण्यामध्ये आपल्याला यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही अडचण येतील? नाही, निश्चित नाही. प्रथमतः आपण लक्षात घ्या की जरी पाकिस्तानचा हा दावा असला तरी आजपर्यंत पाकिस्तान असा एकही पुरावा देऊ शकलेला नाहीये की ज्यामधनं भारताचं तिथं डायरेक्ट इंटरव्हेन्शन पुरं होतं. हा पहिला मुद्दा. ऑक्टोबर 2015 मध्ये पाकिस्ताननी युनायटेड नेशनमध्ये बलुचिस्तानवरती आपलं एक महत्त्वाचा अहवाल सादर केला, जे आपण डोजियर असं म्हणतो. पण या अहवालामध्ये देखील हा अहवाल गुप्त ठेवला गेला. मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे की जसं पाकिस्तानची काश्मीरच्या संदर्भामध्ये स्टेटेड पॉलिसी आहे, त्यांचं काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय करण्यासंदर्भामध्ये त्यांची एक 3 सूत्र असणारी एक पूर्णपणे त्यांचं एक पॉलिसी आहे, एक योजना आहे. आणि ज्यामध्ये त्यातलं पहिलं सूत्र असं आहे की विविध आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती काश्मीरमध्ये जे मानव अधिकारांचं उल्लंघन होण्याचे आरोप केले जातात त्या संदर्भामध्ये वाच्यता करणं. ते सक्सेसफुल झालं नाही तर क्रॉस आपण सीमारेषेवरती मग आंतरराष्ट्रीय असो किंवा मग LOC असो याच्यावरती फायरिंग करणं. आणि तिसरं तेही सक्सेसफुल झालं नाही तर सीमापार दहशतवादाला चालना देणं. ही त्यांची जी पॉलिसी आहे, जी गेल्या कित्येक वर्षांपासून ते राबवत आलेले आहे. अशी भारताची कोणत्याही पद्धतीची पॉलिसी बलुचिस्तानविषयी किंबहुना पाकिस्तानच्या अंतर्गत धोरणाविषयी नाही. भारताने आजपर्यंत कधीही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संबंधाविषयी कॉमेंट केलेली नाहीये. ड्युरंड लाईन विषयी एवढा मोठा वाद असताना देखील भारत त्याच्यामध्ये पडलेला नाहीये. आपण आपल्या पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारामध्ये आपल्याला यत्किंचित हस्तक्षेप करायचा नाही, किंबहुना सबल पाकिस्तान हा आपल्याला पाहिजे आहे. पण यामागची भूमिका अशी होती की जर पाकिस्तान बरोबरचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग असेल तर चर्चेचा प्रयत्न द्विपक्षीय पातळीवरती आणि बहुपक्षीय पातळीवरती गेल्या 2 वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करून जर ते फेल ठरत असतील तर आपल्याला अशा कोणत्या प्रकारचा वापर करता येईल की जेणेकरून पाकिस्तान बरोबर पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊ शकेल. हा त्याच्या मागचा एक उद्देश असला पाहिजे. आणि भारताचे तिथले जे हाय कमिशनर आहेत त्यांना तातडीनं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बोलवून चर्चेला या असं सांगितलं. हे एक प्रकारे याचं यश मानायचं का, किंबहुना बलुची अस्त्र भारतावर उलटू शकतं का? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका. पात्रा झी24 तास आपण पाहताय मोदींचं बलुची अस्त्र. मोदींचं बलुची अस्त्र या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत सुंदर कुलकर्णी, शैलेंद्र देवळाणकर, डॉक्टर रत्नाकर महाजन आणि सुधीर देवरे आहेत. मोदींचं बलुची अस्त्र यातला जो दुसरा भाग चर्चेला आपण घेतोय तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे, बलुची अस्त्र भारतावर उलटू शकतं का? बलुची अस्त्र भारतावर उलटू शकतं का? आपण थेट जाऊया शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे. शैलेंद्र देवळाणकर, हे जशास तसं उत्तर आहे की हा एक जुगार आहे की हा स्वतःच्या पायावर पाडून घेतलेला धोंडा आहे, हिट विकेट आहे? नाही, मला असं वाटत नाही. हे जशाच तसं जर असलं असतं तर आपण अशा स्वरूपाचं वक्तव्य यापूर्वी अनेक पंतप्रधानांकडनं यापूर्वी बऱ्याचदा येऊन पण गेलं असतं. भारताचं हे धोरण अजिबात नाही आहे. आजही आपण पंचशील आणि इतर आपल्या शेजारी राष्ट्रांच्या अंतर्गत व्यवहारामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरणाशी भारत हा पूर्णपणे प्रामाणिक आहे आणि हे धोरण भविष्यात देखील चालू राहणार आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे वक्तव्य अशा वेळी केलं गेलेलं आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे काश्मीरमधली परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बहादूर अलीसारखा एक दहशतवादी पकडला जातो आणि बहादूर अलीच्या चौकशीमध्ये काही गोष्टी निष्पन्न होऊन पुढे येतात की काश्मीरमधल्या ह्या तणावाचा मोठ्या प्रमाणावरती गैरफायदा ISI आणि पाकिस्तानचं लष्कर घेणार आहे आणि त्यांची ग्रँड स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे. आणि या संदर्भातलं एकीकडे वक्तव्य असताना दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये, आता बलुचिस्तान हा केवळ पाकिस्तान आणि बलूच लोकांमधला प्रश्न राहिलेला नाहीये, तर बलुचिस्तानमध्ये अल-कायदा, ISIS सारख्या संघटनांचे प्रवेश झालेले आहेत. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धुमासून चाललेला आहे आणि तिथं मानव अधिकारांचं उल्लंघन होत आहे. आणि दुसरीकडे गिलगिट बाल्टिस्तानचा जो मुद्दा आहे तिथं आता चीनचा प्रवेश झालेला आहे आणि चीन आता पाकिस्तानच्या संगनमताने एक मोठं इकॉनॉमिक कॉरिडॉर तिथं बांधत आहे. अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा काढला गेलेला आहे. हा मुद्दा काढण्यामागचा किंवा हा रेफर करण्यामागचा मूळ मुद्दा हाच आहे की चर्चेशिवाय कोणत्याही आता इतर माध्यम हे भारत पाकिस्तानमधले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध नाही आहेत. तर चर्चेसाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा परावृत्त करणं, पाकिस्तानला चर्चेसाठी टेबलवरती आणणं आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. उफा कॉन्फरन्समध्ये नवाज शरीफ आणि मोदींमध्ये अशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी ठरलेली होती की भारताचं देखील पाकिस्तानच्या संदर्भात 3 प्रकारचं धोरण आहे, ज्याला आपण त्रिसूत्री म्हणतो. आम्हाला पाकिस्तान बरोबर शांतता पाहिजे आहे, आम्हाला पाकिस्तान बरोबरचे सगळे प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडवायचे, पण
संवाद आणि दहशतवाद हे दोन्ही एकाच वेळेला जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम दहशतवादावर तोडगा काढा आणि मग आपण संवादाकडे जाऊ, अशा प्रकारचं आपलं धोरण असताना पाकिस्तान सातत्याने त्याच्यामध्ये बाधा निर्माण करतंय. द्विपक्षीय पातळीवरच्या बोलण्या जेव्हा असफल झाल्या त्यावेळेला बहुपक्षीय पातळीवरच्या बोलण्या सार्कच्या माध्यमातून पाकिस्तानचं मन वळवता येतं का? म्हणून आमचे गृहराज्यमंत्री देखील, केंद्रीय गृहराज्यमंत्री देखील पाकिस्तानला गेले. पण त्यांना ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला त्यावरनं असं वाटतं की सार्कच्या व्यासपीठावरनं देखील पाकिस्तानचं मन वळवता येणार नाही. अशा वेळेला जेव्हा द्विपक्षीय आणि बहुपक्षीय दोन्ही माध्यम अपयशी ठरतात त्यावेळेला हा उल्लेख केला जातो, जेणेकरून पाकिस्तानला परावृत्त करून चर्चेच्या टेबलवरती आणलं जाईल. आणि याशिवाय त्याचा काही दुसरा उद्देश असू शकतो असं मला वाटतं. एक फायदा असा झालेला आहे की मला वाटतं बंबवाले आता तिकडे आपले डेप्युटी हाय कमिशनर आहेत, त्यांना चर्चेला आमंत्रण देण्यात आलंय, किंबहुना आपल्या अधिकाऱ्यांना देखील तिकडे बोलण्यात आलेलं आहे. रत्नाकर महाजन, काय सांगाल? एक प्रकारे तात्कालिक जी फळं मिळायला पाहिजेत त्यात आपल्याला यश येताना दिसतंय? अजिबात नाही, तात्कालिकही नाही आणि लांब पल्ल्याचंही नाही. टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी ही टिपिकल मार्क्सिस्ट टर्मिनॉलॉजी आहे आणि पुरातन चाणक्य नीतीशी साधर्म्य सांगणारी ती टर्मिनॉलॉजी आहे. मुळामध्ये भारतासारख्या बुद्ध आणि गांधी यांच्या देशाचं कुठलंही तत्त्वज्ञान चाणक्य नीतीवर आधारित असू शकत नाही. हे पंचशील या कल्पनेचं मूळ आहे. मुद्दा आता असा आहे की चर्चेसाठी आम्ही फार उत्सुक आहोत, चर्चेसाठी आम्ही फार उत्सुक आहोत, पण बंदुकीच्या गोळ्यांच्या नादात चर्चा कशी ऐकू येणार असं म्हणणाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात 2 वेळा पाकिस्तानबरोबर ठरलेली चर्चेची फेरी युनिलॅटरली कॅन्सल केलेली आहे. आणि त्यावेळेला त्यावेळी पाकिस्ताननी काढलेल्या कुरापतीचं निमित्त सांगितलेलं आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा आम्हाला चर्चा करायचीच आहे, आम्हाला चर्चा करायचीच आहे, पण त्याला नाही करायची, काय करायचं? आता हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न सोडवण्यासाठी 1946 साली स्थापन झालेलं संयुक्त राष्ट्रसंघाचं व्यासपीठ उपलब्ध आहे. तिथे चर्चा करून, जसं UPAच्या काळामध्ये विविध जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा एकूण स्वभाव आणि त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड त्या व्यासपीठावर आणून त्याला एकटं पाडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला, तीच प्रक्रिया पुढे चालवली तर हा देश बुद्धाचा आहे, म्हणजे गांधी तर नाव घ्यायचंच नाही आता, पण हा देश बुद्धाचा आहे या आपल्या दाव्याला काहीतरी नैतिक आणि व्यावहारिक बळ मिळेल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा, हे अशा वेळी केले गेलेलं आहे असं एक विश्लेषण आलं. हे त्याचाही पुढचा भाग आहे. हे अशा वेळी केलेलं गेलं आहे की ज्या वेळेला सार्कच्या अर्थमंत्र्यांची बैठक नुकतीच होणार आहे, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सार्कच्या प्रधानमंत्र्यांची बैठक होणार आहे. तर हे दोन्ही आंतरराष्ट्रीय विभागीय सहकार्याचे पट आपण उधळून लावत आहोत का काय, अशी जर शंका सार्कच्या अन्य सदस्य देशांनी व्यक्त केली तर त्याचं उत्तर काय? सुधीर देवरे, काय सांगाल? एक प्रकारे विभागीय सहकार्याचा जो मोठा पट आपल्याकडे सार्कच्या रूपानं आहे, त्याची नोव्हेंबरमध्ये मीटिंग होणार आहे आणि ती पाकिस्तानलाच होणार आहे. त्याला बहुधा, माझी माहिती जर बरोबर असेल तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की भारतानं पंतप्रधान येतील अशी संमती कळवलेली आहे. या पार्श्वभूमीवर हा पट उधळला जातो की काय, अशी शंका काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केली आहे. आपलं काय मत आहे? नुकतेच अर्थमंत्री पाकिस्तानला जाणार होते, तर ते जातील की नाही याबद्दल आता मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु नोव्हेंबरमध्ये प्रधानमंत्री पाकिस्तानला बहुतेक जातील, कारण आत्तापर्यंत सार्कच्या सगळ्या परिषदांमध्ये आपल्या पंतप्रधानांनी भाग घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे भारताने हा सार्कचा पळ उधळून लावावा हे काही योग्य होणार नाही. त्यामुळे ती परिषद तर होईल आणि प्रधानमंत्री बहुतेक जातील. परंतु याबाबतीत एक म्हणावं लागेल की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विपक्षीय वार्ताचा जो अजेंडा आहे तो मात्र या कालच्या भाषणानंतर अधिक विस्तृत होणार आहे. आता याच्यामध्ये बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान हे जे सगळे इश्यू आहेत हे पूर्वी असे तीव्रतेने याच्यामध्ये येत नसत. विशेषतः पाकव्याप्त काश्मीरबद्दल आपण जास्त बोलत नव्हतो, गिलगिट बाल्टिस्तान हे आणत नव्हतो, तर ते त्याच्यामध्ये आता नक्कीच येतील. बलुचिस्तानबद्दल एक प्रकारचं तुम्ही म्हणता तसं रिस्क आहे की असा अजेंडा वाढल्यामुळे
त्यामध्ये आपण कोणती भूमिका घेत राहायची हा एक प्रश्न पुढे उभा राहील आणि पाकिस्तान त्याचा नक्कीच फायदा घ्यायचा प्रयत्न करील. कारण जेव्हा आपण काश्मीरमधल्या टेररिझमबद्दल बोलायला लागू तर ते लगेचच बलुचिस्तानचा त्याच्यामध्ये मुद्दा आणतील. एक देवरे साहेब एक छोटासा प्रश्न, दोन मुद्दे तुमच्या या सगळ्या विवेचनातून पुढे येतात. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की एक प्रकारे अशा आंतरराष्ट्रीय मीडिया जे ऐकतोय, आंतरराष्ट्रीय अनेक डिप्लोमॅट्स ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी असं भाषण करताना, बलुचिस्तानचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी कुठंतरी लिबिया आणि सिरिया इथल्या मानवी हक्क उल्लंघनाबाबत आंतरराष्ट्रीय समुदाय हस्तक्षेप करतो, मग तो तसा बलुचिस्तानच्या बाबतीत का बरं करत नाही असा एक उल्लेख न केलेला बाब त्यांनी, आय मीन जस्ट पुशिंग द कार्ड. काय वाटतं आपल्याला? नाही, त्यांनी तो मला वाटतं काल हेतुपूर्वक केलेला आहे. कारण ज्या प्रकारे पाकिस्तान आपल्यावरती अत्यंत आक्रमकरित्या हल्ले करत आहेत, बोथ म्हणजे डिप्लोमॅटिकली आणि फिजिकली, तर त्याला काहीतरी उत्तर द्यायची ही आता वेळ आलेली आहे. म्हणून हा आय थिंक माझ्या मते ही अशी वेळ होती आणि त्यांनी त्यात साधलेली आहे. भारत त्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या पुढे हस्तक्षेप करील अशी शक्यता कमी वाटते. कारण कुठल्याच दिशेने ते भारताच्या हितासंबंधी नाही आहे. एकतर भारतापासून खूप दूर आहे, लॉजिस्टिकली काही शक्य नाही आहे. बांगलादेशमधनं तेव्हा लाखो निर्वासित आले होते, तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. त्यामुळे हे अगदी वेगळं आहे. फक्त हा प्रकारचा असा एक इशारा होता आणि मी तर म्हणेन की हा एक अप्रत्यक्ष रीतीने चीनला पण एक इशारा आपण काल दिलेला आहे. यू सेड इट. कारण चीननी फार मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये सध्या हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे, विशेषतः पाक व्याप्त काश्मीरमध्ये. आज तिथे खूप PLAचे हे सदस्य आहेत, अनेक पॉलिटिशियन्सचे POKचे आहेत. चीन त्यांना आमंत्रण घेऊन चीनला घेऊन जात आहे. आणि हा जो CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्याच्यामध्ये 46 अरब एवढी गुंतवणूक करून चीन पाकिस्तानचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तो कॉरिडॉर ग्वादारमध्ये म्हणजे बलुचिस्तानपर्यंत आणणार आहेत. तर त्यामुळे चीनचे तिथे ज्या प्रचंड प्रमाणामध्ये वेस्टेड इंटरेस्ट निर्माण झालेला आहे ते चीनला सुद्धा एकत्र कळवणं फार आवश्यक होतं. कारण आज चीनने जो एकूण जगात जो असा आक्रमक बेलिजरंट असा पावित्रा घेतला आहे आणि भारतावरती खूप दबाव आणतायत, त्यात भारताने ही भूमिका स्पष्ट केली. एक तऱ्हेने चांगली गोष्ट झालेली आहे काल. सुंदर कुलकर्णी, पाकिस्तानला नमवण्यासाठी हा इशारा काही एक प्रकारची धोरणातला बदल हा एक, जशी आपण चर्चा करतोय तसं पाकिस्तानला नमवण्याकरता बलुचिस्तानच्या प्रश्नाचा असा वारंवार उल्लेख आमच्या फायद्याचा ठरणार आहे की बलुची अस्त्र आमच्यावर उलटेल असं वाटतंय? या चर्चेत तुम्हीच पंचशील याचा उल्लेख केला आणि पंचशील हा कालबाह्य आहे का, झालेला आहे का असं पण तुम्ही विचारलात. पंचशील कधी कालबाह्य होऊ शकत नाही आणि भारताने तरी करू नये. कारण मानवीय जीवनामध्ये शील हा कधी कालबाह्य होऊ शकत नाही. शील, करुणा, प्रज्ञा हे एटर्नल व्हॅल्यूज आहेत आणि म्हणून भारत कधीही दुसऱ्या देशाच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करू नये. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक अभिन्न अंग आहे, जसं काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे. आपण एक स्टेट्समनशिप दाखवून एकूण दक्षिण एशियामध्ये आता पुन्हा कधीही नॅशनल बाउंड्रीज रीड्रॉ होऊ नये, इथे अस्थिरता येऊ नये, फुटीरवाद वाढवू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे.
फक्त एक इशारा म्हणून जर मोदीजींनी हे केलं असेल तर त्याचा नक्कीच परिणाम होईल आणि याच्यामुळे द्विपक्षीय वार्ता होण्याची शक्यता आहे. आणि ही सार्क समिट जी होणार आहे ती सार्क समिट यशस्वी होणं भारताच्या वर्ल्ड 30% पॉप्युलेशन ऑल्सो द लीस्ट इंटिग्रेटेड अँड द मोस्ट बॅकवर्ड. आणि म्हणून हे चित्र बदलणं हे आपली जबाबदारी आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मोदींच्या या विधानाकडे पाश्चात्य जगाने अजून काही मोठ्या भरपूर प्रमाणावर रिॲक्शन माझ्याकडे तरी आलेली नाही आहेत. आपल्याकडे आले असतील तर ते आपण जरूर सांगू शकता. दुसरा, इंदिरा गांधींनी स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करण्यामध्ये एक महत्त्वाचा रोल त्यांचा होता, त्यांच्या धोरणाचा तो एक भाग होता असं म्हटलं जातं. तसंच जग उद्या जर बलुचिस्तान वेगळं झालं तर त्या बलुचिस्तानच्या निर्मितीमध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग होता असं म्हणेल असं वाटतंय. जसं रत्नाकरजींनी म्हणाले, बलुचिस्तान आणि बांगलादेश हे संपूर्णपणे वेगळे आहेत. बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तान हा म्हणजे वी शेअर द लॉंगेस्ट बॉर्डर विथ बांगलादेश आणि तिथे जे काही होईल त्याचा थेट परिणाम भारतावर होणार होता आणि आजही होत आहे. बलुचिस्तान हा भारतापासून खूप दूर आहे. म्हणून उद्या जर बलुचिस्तान वेगळा झाला आणि तिथे जर सिव्हिल वॉर सुरू झाला तर त्याचे काय परिणाम होतील आता ते सध्या अरब देशांमध्ये जे चाललेलं आहे, सिरियाचं बघा किंवा इराक, तिथले जे रेफ्युजी आहेत आता युरोपला जातात. ते इथे यायचं आहे का, आणायचं आहे का त्यांना? बांगलादेशचा जेव्हा युद्ध झाला 10 लाख शरणार्थी भारतात आले होते, नंतर ते गेले. जसं देवळणकर म्हणाले तिथे अल कायदा, आयसिस हे सर्व आता ॲक्टिव्ह आहेत बलुचिस्तानमध्ये. तर आयसिस बरोबर आम्ही हात मिळवणी करून हस्तक्षेप करणार आहोत का? हे गंभीर प्रश्न आहेत. म्हणून आपले काही अल्ट्रा नॅशनलिस्ट भारतात की आता बलुचिस्तानला वेगळं करा किंवा बलुचिस्तानला भारतात घ्या असं सुद्धा म्हणणारे आहेत. हा जो खुळचटपणा आहे हा थांबला पाहिजे. कारण पॉलिटिक्स हे मॅच्युरिटीने केलं पाहिजे, नाहीतर ह्याचे दुष्परिणाम अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न अत्यंत थोडक्यात एका वाक्यात उत्तर प्रत्येक पॅनलिस्टकडनं हवं आहे. ते म्हणजे बलुची अस्त्र जे मोदींनी आज उगारलंय, देवळणकरांपासून सुरुवात करूया, ते बॅकफायर होईल, ते आमच्यावरच उलटेल का बलुची अस्त्राचा आम्हाला फायदा होईल? हे आपल्याला उलटेल किंवा याचा फायदा होईल जेव्हा आपण ते धोरण म्हणून वापरतो त्याच वेळेला आपल्याला ह्या गोष्टीची चर्चा करता येते. सध्या भारताचं या संदर्भामध्ये कोणतेही धोरण नाहीये, परंतु एक गोष्ट भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांनी जाणीवपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे की आता 1998 नंतर ह्या दोन्ही देशांमधली परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. दोन्ही देश अण्वस्त्रधारी राहिलेले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधले जेही प्रलंबित राजकीय स्वरूपाचे प्रश्न आहेत ते प्रश्न केवळ चर्चेच्या माध्यमातून सोडावे लागतील. कारण ह्या दोन देशांमधला एक छोटासा संघर्षही भविष्यामध्ये अणुयुद्धाचं रूप घेऊ शकतो आणि केवळ ह्या दोन्ही देशांनाच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाची किंमत. काय वाटतं आपल्याला, बलुची अस्त्र भारतावर उलटू शकतं? हे काश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये एक प्रकारचं काउंटर असं याचा वापर केला जातोय असं वाटतंय. तेवढ्यापुरतं ते राहिलं तर मला वाटतं ते काही उलटेल असं वाटत नाही मला. परंतु आधी म्हणल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण अधिक लक्ष घालून म्हणजे धोरण बनवून त्यात ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला तर ते मात्र आपल्याला हिताचं होणार नाही. रत्नाकर महाजन, काय वाटतं, उलटेल का फायद्याचं असेल? मुळात हे अस्त्र नसून जाता जाता मारलेली टपली आहे. पण हे अस्त्र आहे असं मानलं तरी हे पूर्णपणे निष्प्रभ ठरेल हीच शक्यता जास्त आहे. प्रेक्षक, मोदींचा बलुची अस्त्र या विषयावरची ही रंगलेली आणि विश्लेषणात्मक चर्चा आपण पाहिलीत. बलुचिस्तान याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं भाष्य हा डावपेचाचा भाग असेल तर ठीक आहे, परंतु जर हे भारताचं दीर्घकालीन धोरण असेल तर मात्र त्याबद्दल गांभीर्यानं विचार करावा लागेल. कारण बलुचिस्तानच्या विभाजनवादी चळवळीला पाठिंबा दिला तर त्याचे भारतावर काय परिणाम होतील याकडे देखील लक्ष आज सुंदर कुलकर्णी यांनी वेधलं. माजी पंतप्रधान वाजपेयी यांची पाकिस्तानबाबतची भूमिका आणि मोदींची भूमिका यात फरक असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं.
पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेला इशारा अजिबात अयोग्य नाही. पंतप्रधानांनी थोडा आक्रमक पवित्रा घेतलेला असून परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं सुधीर देवरे यांनी सांगितलं. लोकशाहीवादी देश अशी भारताची प्रतिमा आहे. मोदींच्या बलुची वक्तव्यामुळे त्या प्रतिमेचं काय होणार असा सवाल रत्नाकर महाजन यांनी यावेळी केला. 1971च्या बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी इंदिरा गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडलं होतं असं सांगून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ही जाहीरपणे ढोल बडवून सांगायची गोष्ट नसते असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. तर सध्या याबाबत कोणतेही भाष्य करणं घाईचं ठरेल, कारण काश्मीरबाबतची, पाकिस्तानबाबतची जशी त्रिसूत्री भूमिका आहे तशी बलुचिस्तानबाबतची भारताची नाही. पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात भारतानं अजून तरी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे मोदींची भूमिका समजून घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल असं देवळणकर यांनी स्पष्ट केलं. प्रेक्षको, या पुढच्या काळामध्येच पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये सार्क आणि दोन्ही देशांच्या पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या बैठका होणार आहेत. तेही आपल्याला पाहावं लागेल. पाकिस्तान असो किंवा पाकिस्तानातलं बलुचिस्तान, तिथं दहशतवाद पोसला जातोय. या दहशतवादाशी दोन हात करून भागत नाही तर ठामपणे त्याचा मुकाबला करावा लागतो. काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका नेहमीच आक्रमक आणि हिंसाचाराचं समर्थन करणारी राहिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला इशारा देण्याकरता जर पाऊल उचललं असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. भारतानं हिंसाचाराचं आजवर तरी कधी समर्थन केलेलं नाही आणि यापुढे देखील करणार नाही. त्यामुळे मोदींचं बलुची अस्त्र हा डावपेचाचाच भाग असण्याची शक्यता सध्या तरी वाटते. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.